एका गरीब कोळ्याने अर्पण केलेले मासे विठ्ठलाने स्वीकार करून आपल्या कानात मकर कुंडले म्हणून धारण केले. आई वडिलांच्या सेवेत व्यस्त असलेल्या पुंडलिकाने विठुरायाला विटेवर उभ्या राहायला सांगितले. मातृदेवो भव पितृदेवो भव. विठोबाचे परम भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. असं म्हणतात, संत जनाबाईंची भक्ती इतकी दृढ होती की स्वतः विठुराया त्यांची घरातील सर्व कष्टाची कामे करू लागायला येत असे. विठोबाने मैत्रीचे नाते असलेल्या नाम्याची खीर खाऊन प्रत्यक्ष रूपात येऊन खीर खाल्ल्याची आख्यायिका तर तुम्हाला माहितीच आहे. संत एकनाथांच्या घरी श्रीखंड बनवून राहिलेल्या विठ्ठलाने 12 वर्ष त्यांच्या घरी पाणी भरलं. श्री संत बहिणाबाई सांसारिक दुःख विसरून विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून त्यावर अभंग रचले. त्यांची भक्ती खूप दृढ होती. संत चोखोबाच्या प्रेमापोटी वेडा झालेला देव त्याची गुरे राखण्याचेही काम करत असत. विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेला संत गोरा कुंभार यांच्याकडून स्वतःच्याच मुलगाची तिला तुडवला गेला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. गर्वात चालत आलेले चांगदेव महाराज आणि त्यांच्या समोर प्रकट झालेली तेजस्वी अशी मुक्ताबाई यांना पाहून त्यांचे गर्वाचे हरण झाले आणि ते मुक्ताबाईला गुरु मानायला लागले. संत कान्होपात्रा सर्व सुखांचा त्याग करून विठ्ठलाच्या चरणी आपले सर्वस्व वाहिले. आता सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी डोळे झाकायचे, हात जोडायचे आणि या म्युझिकवर विठ्ठल विठ्ठल किंवा माऊली माऊली जे काही नामघोष असेल तो आपल्याला करायचा आहे. रेडी?